जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो, जय गुरु. हो, जय गुरु. हा. हो सर. हा. हा. तर आपण असं करूया. अ, आज अ, आज काय झालं, सध्या आमच्या परिचय वर्गामध्ये छंद असतात, संस्कृत मधली छंद किंवा वृत्त त्याचं हा. शिकवणं सुरू आहे आमचं. 4-5 दिवस गेले. तर आज मी त्यांना नवीन एक पंचचामर वृत्त किंवा छंद, त्या स्तोत्र हम्म. म्हणजे त्या छंदातलं एक महागणेश हम्म. पंचामृत स्तोत्र आहे. तर हे शिकवलं येस. आणि मग त्यांच्याकडनं म्हणून घेतलं. तर म्हटलं तुम्हालाही, तुमच्यामधले एक दोघं जण आले होते तिकडे, मग त्या तुम्हालाही पाठवलं. आणि आपण असं करूया, आजच्या क्लासची सुरुवात आपण या 5-6 श्लोकांनी करूया. चालेल? मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेलंच आहे हे स्तोत्र. हो हो सर. तर एक एक जण एक एक म्हणा बघू. तुम्हाला चाल माहिती आहे का, की मी एकदा म्हणून देतो पहिल्या नाही, पहिल्या चाल नाही श्लोकाची? माहिती. ठीक आहे, मी दाखवतो, मग तुम्हाला कळेल. हा. मी पहिल्या 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 श्लोकाची मी म्हणून दाखवतो. ठीक आहे. श्री गुरु गणेशाय नमः. अथ श्री महागणेश पंचरत्न स्तोत्रम्. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकम्. कलाधरावतंस. हे तुम्ही तुम्ही बोलू नका, नाही तर तो एको येतो. हा, प्लीज बाकीच्यांनी बोलू नका. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकम्. कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकम्. अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकम्. नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. समजली का? आता पुढचा दुसरा श्लोक कोणाला म्हणायचा आहे? जरा कठीण आहे प्रयत्न म्हणायला. करतो मी. हा, हा, प्रयत्न करतो. स्क्रीनवर दिसतंय का सर ते? हा. नतेतर पल्लवी मी म्हणून बघू का? निर्भीकरं नवोदितार्क भास्वरं नमत्सुरादिनिर्जरं नताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. हा, छान. तिसरा श्लोक कोण म्हणेल? सर दिसतच समस्त नाही, लोक दिसत नाही समोर सर. नाही, हा, ते मोबाईल वर जावं लागेल. मोबाईल वरती समस्त तुम्ही जर, लोक शंकरम. हा, म्हणा म्हणा. समस्त बोलला. लोक शंकरम निरस्त दैत्य कुंजरम दरेतरोदरम वरम वक्त्रमक्षरम सर आम्ही म्हणलं असतं पण कृपाकरम दिसतच नाही इथे स्क्रीनवर. क्षमाकरम मुदाकरम यशस्करम मनस्करम नमस्कृता नमस्करोमि भास्वरम. हा. आता चौथा श्लोक कोणाला म्हणायचा आहे? अकिंचनार्थी. सर ती स्क्रीनवर दिसत नाहीये, कुठं दिसतंय ते सर? स्क्रीन तुम्हाला मोबाईल मी वर ते आहे तो. मोबाईल स्क्रीनवर नाही, मोबाईल वरती मोबाईल वर मी आहे. पाठवलेला आहे मेसेज माझा. हा, बरं ग्रुपवर बरं, आहे. ठीक आहे ठीक ग्रुपवरती. कोणाला म्हणायचं आहे का? कोणता सर आता तिसरा का? हा, हा, तिसरा तिसरा. झाला, आता चौथा 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 म्हणायचा आहे. चौथा चौथा. चौथा. हा, एक मिनिट. अकिंचनार्थी. मी म्हणते सुजाता. हा, म्हणा. अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजकम् पूर्वनन्दनं सुरारिगर्वचं सर्वनम. प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम्. हा, छान म्हटलं. फक्त थोडं ना, याच्यात कसं आहे ना, दुसरी वेळ आणि चौथी वेळची ना लय थोडी चढ उतार करायचा. म्हणजे कसं, अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजकम् पुरारी पूर्वनंदनम सुरारी गर्वचर्वणम. असं समयवर यायचं. मग परत ओके. प्रपंचनाच भीषणम धनंजयादिभूषणम आदिभूष कपोलदानवारणम भजे कपोलदानवारणं पुराण भजे वारणम. पुराणवारणम्. हा, वारणमला समयवर यायचं गॉट इट. परत असं. हां. ठीक आहे. पाचवा श्लोक सर कोण म्हणेल? पुढचं हा. हा, म्हणा मी वासंती. म्हणू सर, सर वासंती. मी म्हणू का? हा, सर हा मी म्हणते म्हणू? वास म्हणते. नाही, वासंती म्हणतील, मग पुढचं माधुरी म्हणेल. हा.
वासंती ताई म्हणा. नितांत कांत हा म्हणते सर. नितांत कांत दंत कांतिमंत कांत कात्मजम् अचिंत्य रूपमंतहीन मंतराय कृतन्नमम् कृंतनम. रदन्त कृन्तम् रदन्तरे निरन्तरं वसन्तमेय योगिनम् तमेकदन्तमेव विचिन्तयामि सन्ततम्. हा, छान. माधुरीताई 6वं म्हणा. म्हणते महागणेश बाकीच्यांनी मूठ ठेवा. समादरेण योन्महं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितिं सुपुत्रताम् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोधिरात्. सोचिरात. सोच अचिरात आहे सहा तिथे दिसलं नाही सर मला, ते छोटा अक्षर हा, आहे ना. बरोबर बरोबर. सोचिरात 6 अचिरात असं आहे ते. तर ते जरा सगळ्यांनी म्यूट करा ना. मला म्यूट कसं करायचं जरा समजत नाहीये. पण सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. काहीतरी व्हायला लागलं. ठीक आहे. तर तिथलंच काढा, गणेश पंचरत्न काढा, इथलं नकोच. गणेश असावरीताई ज्योत्स्नाताई म्यूट करा ना प्लीज. स्क्रीनवर काही नाहीये का? याव करताच येत नाही. 1 मिनिट मी ट्राय करतेय, पण काहीतरी होतंय मला ते असं दिसत. स्क्रीनवर काहीच दिसत नाहीये ना. हा, ते वेगळंच चाललंय असं काहीतरी. मी ट्राय करते ते. नाही, एक मिनिट. मी करतो जरा, पण थोडा मला वेळ लागेल फक्त. 1 मिनिट थांबा. हा, आता आपण काल विभक्तींचा अभ्यास सुरू केला होता, बरोबर? तर ते विभक्तींचं ते मी स्क्रीन शेअर करतो आधी विभक्तींसाठी. 1 मिनिट. दिसतंय का तुम्हाला स्क्रीन? सगळा दिसतोय स्क्रीन? हो सर, दिसतोय. छान, दिसतोय ना. हा, तर आपण बघितलं होतं तृतीया बघितली होती, करणकारक. नंतर मग साठी किंवा केलियेसाठी चतुर्थी, पासून साठी पंचमी. नंतर मग संबंध. तर संबंध म्हणजे काय? एकाचा माझं पुस्तक, नाही का. नंतर तुझं पुस्तक, हा, तुझी वही, तुझा चेंडू वगैरे वगैरे. जेव्हा संबंध दाखवला जातो ना, माझी आई, माझे वडील, जेव्हा संबंध असा दाखवला जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो संबंधकारक. आणि तिथं हा, तिथं आपण सगळ्यांना म्हणजे षष्ठी विभक्तीचा आपला उपयोग होतो, बरोबर? हे झालं षष्ठी. आता सप्तमी. सप्तमी म्हणजे काय? स्थान, म्हणजे स्थानदर्शक, स्थान किंवा कालदर्शक सुद्धा. तर एखाद्याचं स्थान दाखवायचं असतं. क्रीडांगणे खेळती, क्रीडांगणावर खेळतो. विद्यालये पठती, विद्यालयात अभ्यास करतो, वगैरे वगैरे. असं असेल तेव्हा गृहे निवसती, घरी निवास करतो, असं असेल तेव्हा सप्तमी. आणि संबोधन म्हणजे हाक मारायची असेल, हा, त्याला तेव्हा संबोधन होतं. तर आता हा विभक्तींचा तुम्हाला कन्सेप्ट कळला का काय आहे? या सगळ्या भाषेत असतातच, पण प्रत्येकाची रूप वेगवेगळी असतात. मराठीत पण आहेत विभक्ती, हिंदीत पण आहेत, संस्कृतमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये विभक्ती डायरेक्टही आहेत, पण तिथे म्हणून ते जोडं हे लावतात काहीतरी, ऑफ वगैरे वगैरे, असं काय काय लावतात, नाही का, असं. तर आता प्रत्येक विभक्ती कधी कुठली विभक्ती वापरायची हे कळलं का तुम्हाला सगळ्यांना? की यात काही शंका आहे? मी हात वर केलाय. मला विचारायचं होत, हे आता मराठीतून कळलं, पण हेच जेव्हा हिंदी वाक्य होती ना, प्रचंड हा, गोंधळ होत होता. कारण आधी मी तर हिंदी मधला शब्दाच पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे बघायला गेले. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला, अरे त्याचं जो शब्द आहे
त्याचं लिंग बघायला हवं वगैरे. जरा गोंधळ होत. आता गेला का पूर्ण कमी झाला का? हॅलो. हॅलो. हा सर, आधी ते कळलं नाही. मध्ये तुमचा आवाज गेला होता मला वाटतं. ऐकू येत आहे का कोणाला? हो, येतं तुमचं ऐकायला. येतंय ऐकू. ऐकू येते सर, येते ऐकू येते. सर हा तुमचं येतं ऐकायला सर, पण बाकी कुणाचं आता ताई बोलत होते ना तेव्हा त्यांचं नव्हतं नीट येत, पण हा तुमचं तेच येते तर. सर. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर आता अजून कोणाला काही शंका किंवा काही विभक्ती हा कन्सेप्ट कळला का? कुठली कन्सेप्ट म्हणजे काय? कुठली विभक्ती कुठल्या कशासाठी वापरायची हे कळलं का आता आपल्याला? हो सर. ठीक आहे. आता सर मी सर काय होते सांगू का सर, एक मिनिट. ते सर्वनामांचं मात्र पटकन कळत नाहीये, म्हणजे फार विचार करावा लागतो आणि तो प्रॉपर जातो का नाही नाही तिथपर्यंत हरक उत्तरापर्यंत असं नाही वाटत राहतं. सर्वनामा करता आपण पुढे जाऊ. जे जे बाकी हो नावाला चालेल लागू आहे चालेल. नियम, तेच सर्वनामांना हा पण लागू. बरोबर. हो ते जो हा जो ते तसं तसा विचार करूनच करती बरं का सराव, पण त्याला वेळच लागते सराव. पटकन असं नाही का, असं तम म्हटलं की ती द्वितीय आहे वगैरे असं झटकन नाही नाही येते नाही लक्षात. नाही नाही नाही, बरोबर. कसं ऐका ऐका, ती हम्म. स्मरणशक्ती तुमची दगा देईल किंवा एवढी ऍक्टिव्ह नसेल ते समजू शकतो. पण माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला कुठली विभक्ती कशा करता वापरायची ते कळलंय का? हा, हो सर, ते कळेल. नाही, हे कळलेलं आहे. येस. हे कळलंय. हा, सर आता अजून त्या एकदा पहिल्यापासून सांगा ना. अजून हा, विभक्ती कळली सर. सांगतो. प्रथमा कुठल्याही क्रियापदाला कोण, कोण खातो, कोण पितो, कोण वाचतो, हा कोण प्रश्न विचारून जे उत्तर येतं त्याला म्हणतो आपण कर्ता. तो नेहमी प्रथम येत असतो. काय, तू काय खातो, काय वाचतो, काय पितो, काय पूजितो, असं काय प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं त्याला म्हणतात कर्म. कारण त्याच्यावर कर्मावर क्रिया होत असते. कर्ता हा क्रिया करतो, कर्मावर क्रिया होत असते. आणि नेहमी म्हणून ते कर्म जे असतो ते नेहमी द्वितीयत असतं. अहम मोदकम खादामी. म्हणजे काय? मी मोदक खातो. आता मोदकम नाही का, किंवा लड्डूकम, तर इथं मधोदकम लड्डूकम हे द्वितीयेत जातात, कारण त्याच्यावर क्रिया होते. तृतीया, तृतीया म्हणजे कशाने. हा, ज्याला आपण देवाने, देवांकडून. तसं मी अहम हस्तेन मोदकम खादामी, मी हाताने मोदक खातो नाही का. अहम चमसेन सूपम पिबामी, मी चमच्याने सूप पितो. असं. हा, चमसेन, हस्तेन, करेण. बरोबर. हे कळलं तुम्हाला तृतीया कधी वापरायची ते? हा, तृतीयेचा दुसरा उपयोग मी तुम्हाला सांगितला की सह, कोणाबरोबर तरी असेल आपण, अहम रामेण सह गच्छामी, अहम देवे, हा, लक्ष्मणेन सह धावामी. बरोबर. असं असेल तेव्हा, सोबत वगैरे असेल, सार्धम साकम सह हे असेल तेव्हा तृतीया. चतुर्थी म्हणजे साठी. अहम रामाय पुष्पम आनयामी. किंवा अहम ऋषये पुष्पम हा नयामे. हा, नेतो किंवा आणतो असं असेल तेव्हा साठी. देवाप्रती, देवाला. अहम देवाय पुष्पम आनयामी असं. पंचमी म्हणजे पासून. अहम विद्यालयात, हा, गृह गृहम आगच्छामी, मी विद्यालयापासून घरी, घराकरता किंवा घराला जातो. अहम गृहात मंदिरम गच्छामी, मी घरातून मंदिराला जातो. अहम गृहात उद्यानम गच्छामी, मी घरातून उद्यानाला जातो. हा, गृहात, विद्यालयात हे सगळे पंचमी. षष्ठी म्हणजे काय? अहम रामस्य पुस्तकम पठामी, मी रामाचे पुस्तक वाचतो. हा, असं. अहम लक्ष्मणस्य पुस्तकम पठामी, असं. हा, अहम रामस्य कंदुकेन खेळामी, मी रामाच्या चेंडूने खेळतो. हा, रामस्य. बरोबर. सप्तमी, अहम
क्रीडांगणे खेळामी, अहम उद्याने भ्र अ, अ, काय त्याला म्हणता येईल, अं, अट अटामी. मी उद्यानात फिरतो. हा, सहा उद्याने अटती, तो उद्यानात फिरतो. हा झाला उपयोग सप्तमीचा. संबोधन, हे देव, हा, वरम वरम दद, हे देवा मला वर दे. हे राम पुस्तकम दद, हे कृष्ण, असत्यम मावद, हे कृष्णा खोटं बोलू नकोस. हा, बरोबर. हे असं तर हे जेव्हा आपण एखाद्याला सांगतो समोरच्या व्यक्तीला, तेव्हा संबोधनाचा उपयोग होतो. तर हे कळलं आता, परत कळलंय सगळ्या विभक्ती कुठल्या कधी वापरायच्या ते. हो सर. कळलं कळलं सर. कळलं ना? हा, तर हो ठीक सर. आहे आता. हा, तर आता आपण विभक्तीतनं आता पुढे जाऊया. हा. हा. सर मला एक तर प्रश्न. हा, आता ह्याच्यात म्हणजे परीक्षेला प्रश्न कसा विचारणार सर? कारण म्हणजे विभक्ती ओळखा म्हणजे प्रत्येक तुम्ही शब्दाची का वाक्याची कसं असतं सर तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते सांगू का, लक्षात नाही तुम्ही येते. ऐका, तुम्ही परीक्षेचा विचार करू नका. तुमचा आपला उद्देश काय संस्कृतचा, की संस्कृत तुम्हाला समजलं पाहिजे, थोडंफार मराठीचं संस्कृत हो. करता आलं पाहिजे. परीक्षा हा फार अगदी. सेकंडरी आहे. हा, त्यामुळे परीक्षेकरता हम्म. आपण अभ्यास करतच नाही आहोत. बरं बरं ठीक आहे सर. ओके. हा, ओके सर. आता बघा इथं ना, या विभक्ती रूपांचे बघा काही मस्त प्रयोग दिले. देवानाम उद्यानम, देवांचे उद्यान. देवेशु वृद्धा, देवांमध्ये वृद्ध. देवेशु सप्तमी आत. हा, हा. स्थानदर्शक किंवा आत किंवा ईत असेल तर देवेशु. वृक्षस्य पर्णम संबंध, वृक्षाचे पान. हे देव, हे देव म्हणजे हे देवा, हाक संबंध. मारतोय. बोधन. कृष्णस्य, हा, कृष्णस्य कृष्णाचे मधुरभूषण. द. अर्जुनस्य हम्म. अपि मधुरम बोलून. बघा हे सगळं तुम्ही वाचून बघा, तुम्हाला कळेल कसे उपयोग होतात ते विभक्तीचे. बरोबर आहे ना? हा. हो सर. हो सर. ठीक आहे, तर आता आपण याच पुढे जाऊया. एक मिनिट. हम्म, हम्म. तर आता ही क्रियापदं झाली. ही क्रियापदात मला वाटतं तुम्हाला कळलेली आहेत सगळी. यात काही सांगायची हो सर. आवश्यकता आहे? सांगायची आवश्यकता आहे का? नाही सर. नाही सर, सा- कळलेले ते. कळलेलं आहे ना? हा, समजलेलं क्रिया तर आहे. सर क्रियापदाच्या बाबतीत एक विचारू का सर? हा, बोला. काल मी काही वाक्य सोडून पाहिले त्याच्यामध्ये आसनो पर छात्र बैठते है, तर हम्म. आता या बैठतेच्या इथं कोणतं क्रियापद वापरायचं ते आलंच नाही सर. अच्छा, बैठणे म्हणजे क- उपविश्य. उपविश्य म्हणतात. उपविश्य, हा, हा. आलं होतं उपविश्य एकदा. ते. हा, उपविश्य. हं, हा, आसनोपर, आसनेषु, हं, छात्राः हं. म्हणजे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी. उपविशन्ति म्हणजे बसतात, अनेक बहुवचन. हा, सुजाताताई बोला. हा. हा, मी काल जे मला असं म्हणजे खूप कन्फ्युजन होतंय. हम्म, वाक्य होत, बालक देव की पूजा करते है. हम्म. तर आता बालक म्हणायला बहुवचन धरलं नाही, मला थोडस ना मध्ये ब्रेक झाला तुमचा आवाज. का ते तुम्ही मला नक्की कळलं नाही, परत पहिल्यापासून सांगाल का? वहां बाल देव की पूजा करते है, हा, असं हिंदी मधलं वाक्य होतं. बरोबर. एकच बालक धरायचा का अनेक बालक धरायची ते मला कळलं नाही, म्हणून मी बरं, ठीक आहे. तर आणि आपण की असं आहे प्रत्यय हिंदी मला वाटलं की ते षष्ठी बहुवचन आहे देवांचं, म्हणजे अनेक देव असं मला वाटलं, पण काय ते नक्की मला उलगडा होत नाहीये. सांगतो. एक मिनिट म्हणजे सहबालक एक मिनिट, एक मिनिट, हा, एक मिनिट, एक मिनिट.
त्यामुळे तुम्ही असं समजताय की बालक देव की पूजा करता है. हा, करता है असं ते हिंदीमध्ये असतं एक वह वचन. वह करते है बालक. म्हटलं असं. हा. हाँ. पण ठीक आहे, ते जाऊ द्या की आपलं आपलं सध्या ते शिकण्याचा उद्देश. करते आहे ना, म्हणून मला वाटलं हा. ते बहुवचन असावं. बहुवचन. करते है असं. अगदी तुमचा समज अगदी बरोबर. करते आहे म्हणजे बहुवचन. बरोबर. हा. पण ठीक आहे, ते जरी चुकलं तरी फारसं बिघडत नाही. आता तुमचं आता तुमचा जो प्रश्न आहे की देव की पूजा करते हे तर कसं करायचं, तर हे याचं उत्तर तुम्हाला दोन प्रकाराने देता येईल. असं आपण म्हणू शकतो की ते बालकाः देवस्य पूजा कुर्वन्ति. बरोबर. बरोबर आहे की सर नाही? एक विचारू का? नाही नाही, सर थांबा थांबा. मी असं एक सर मिनिट एक मिनिट एक अर्चा मिनिट मी अरे. येणार नाही का? येईल येईल, पण आधी मी स्टेप बाय स्टेप जा. हा. सुजाताताई, तुम्हाला हे कळलं? देव की पूजा करते म्हणजे तुम्हाला म्हणायचं देव की म्हणजे संबंध देवाची, म्हणजे तुम्ही देवस्य पूजा हा कुर्वन्ति. बरोबर. हे बहुवचन समजलं? होतं म्हणून मी देव, हा. काय? म्हणजे मी अनेक देव आहेत असं मला ठीक आहे, केलं आपण मी. ते बघू. ते बघू. मग तुम्ही षष्ठी काय केलं? बहुवचन म्हणजे काय केलं तुम्ही सांगा. मी केलं. तत्र बालकाः देवानाम अर्चयन्ति. ते पण चाल ते पण चाल. हा, म्हणजे ओचा देवांची पूजा बरोबर कर. आहे म्हणजे ते पण ओके. हा. नाही नाही, इनफॅक्ट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तेच सांगत होतो की जर तुम्हाला अर्चयंती हा पूज हा पूजयंती वगैरे असं जर जमत नसेल तर तुम्ही पूजा कुर्वन्ती असं जरी केलं ना तरी काही बिघडलं नाही. फक्त हे बायबोध संस्कृत झालं. पूजा कुर्वन्ती, पूजा करोती वगैरे. पण तुम्ही जर देवम किंवा तुम्ही देवम पूजती किंवा देवानां पूजंती किंवा अर्चयंती केलं तर ते जास्त चांगलं आहे. आणि तुम्ही केलं तर एकदम बरोबर. 100% थँक बरोबर. गॉड. ओके, मला सर खूपच कन्फ्युजन. मी म्हंटल की ते तो जो कर्ताने कर्म को त्यानुसार की म्हणजे षष्ठी होती नाही नाही, पण जे मी तुम्हाला सांगितलं असं ना केलं मी. आता काय की सांगा. नाही बरोबर आहे. सांगतो मी तुम्हाला. संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये काय आहे ना, बऱ्याच संस्कृतमध्ये बरेच धातू असे आहेत की ते आपण किंवा रादर ते मराठीची एफिशियन्सी आहे. मराठीत आपण बरेच एक क्रियापद जिथे करायला पाहिजे ना त्याचं दोन त्याला फोडतो. म्हणजे पूजा करतो वगैरे. तर ना जेवण करतो हा असा शब्द आहे. जेवण करतो असे करतो म्हणजे काय, पण जेवतो असं म्हणायला पाहिजे. पण बऱ्याच आपण काय म्हणतो, तो जेवण करतो. ऍक्च्युली खरं शुद्ध मराठी म्हणजे शुद्ध असं काही नसतं तसं, पण जेवतो हे जास्त सुटसुटीत आहे, नाही का. पण आपण जेवण करतो मग उगीच म्हणजे तो काय करतो मग काय म्हणजे जेवण म्हणजे भोजनम करोती असं होतं. हा. पण ते त्याच्याऐवजी आपण भुंक्षती किंवा भक्षयती असं म्हटलं तर ते जास्त बरोबर असं, नाही का. सर बोलू का मी? एक मिनिट फक्त, एक सेकंड. नाही नाही, थांबा एक मिनिट. हा कन्सेप्ट झाला की मी अजून शंकाला विचारेन कोणाला तेव्हा तुम्ही सांगा. तर हे कळलं का तुम्हाला की जेवण करणे, पूजा करणे, इथं काही किंवा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये पण आपण एकाच क्रियापदाला दोन भागात फोडलेलं आहे. त्यामुळे हा थोडा गोंधळ होतो. ओके. हा. पण संस्कृतमध्ये तो कंबाईन शब्द आहे. जेवतो, पूजितो, अर्चितो असं. जे पूर्वीच्या जुन्या हा काळच्या हा. मराठीत असे शब्द होते. पण आता हळू मराठीचाही जसं डेव्हलप होत गेली किंवा असं वाढत गेली तसतसं ते होत गेलं. ठीक आहे. तर आता ओके. सुजाताताईंचं झालं सर. शंका. एक मिनिट. हा. हा. सर एक एक मिनिट मिनिट. आता. हेच वाक्य मी हा, संगीता बोला. हा काय. हे- हेच वाक्य मी स बालक देव अर्चतो असं देव अर्चतो असं केलं होतं. अर्चतो बालक असं घेतलं होतं. होतं मी. बालक अर्चेती केलं अर्चेती सॉरी. मग हा चालेल ना. काय तुम्ही काय म्हटलं, सहा बालका हा देवम सहा पाहिजे. बालक देव देवम. देवा नाही, देवम पाहिजे कारण ती द्वितीय आहे. काय अर्चितो, देव अर्चितो म्हणून देवम. हा. जसं यांनी देवम. अच्छा. हा सुजाताताई तुम्ही देवानाम अर्चयंती केलं का. सॉरी मी थोडं गडबड झाली मी तुम्हाला सांगताना.
तुम्ही देवानाम अर्चयंती केलं. नाही नाही नाही, देवांची असं नाही करायचं, सॉरी हा, मी एकदम ते गोंधळून गेलो. मला वाटतं तुम्ही देवानाम पूजाम कुर्वंती असं म्हणताय, थोडं माझं चुकलं. तर तिथं ना तुम्ही देवान अर्चयंती पाहिजे, देवान. हा, कारण ते कर्म आहे. ते काय अर्चितात? ते देव अर्चितात. मग तुम्ही एकतर एकतर देवम म्हणा, म्हणजे एक देव म्हणायचा असेल तर देवम अर्चयंती म्हणा, किंवा अनेक देवांची पूजा करायची असेल तर देवान अर्चयंती असं म्हणा. ओके. द्वितीय येते ना ती. हा, ती नोट जेव्हा तुम्ही अर्चयंती हा शब्द वापराल ना, तेव्हा द्वितीयात जायला पाहिजे. हा, पण तुम्हाला जर देवानाम असं वापरायचं असेल, देव की पूजा करते है, तर मग देवानाम पूजा कुर्वंती असं म्हणायला पाहिजे. अर्चयन. हा, मग अर्चयंती येणार. ओके ओके. हा हम्म. सर विचारू का एक मिनिट? हा, विचारा. सर मी असं केलं होतं त्याचं भाषांतर की तत्र बालकाः देवम अर्चयन्ति. एकदम बरोबर, म्हणजे एका देवाची ते सगळीजण पूजा करतायत, काय हरकत नाही, हा बरोबर. सर, आता ऐका सर, असं आहे की देवो, जर ते अनेक देव, मला असं वाटलेलं सांगते हा, की वहा बालक देवों की पूजा करते हैं असं असलं असतं तर मग ते अनेक देव वाटलं असतं, अगदी म्हणजे अगदी अगदी अनेक देव बरोबर. नाहीयेत असं मला वाटलं. कारण अगदी तिथं बरोबर. देव की मतलब देव हा प्रथम हा म्हणजे एक हा, वचन झालं ना सर. अगदी बरोबर. नाही तर मग तिथे देवो की असं लिहिलेलं गेलं हा, असतं, बरोबर. तिथे देवों की असलं असतं ना. हा, आणि ना तुम्हाला एक मी जस्ट सांगतो, म्हणजे परीक्षेकरता सांगतो हे, की कधी कधी ना हिंदी, आपलं हिंदी एवढं स्ट्रॉंग पण नाहीये बहुतेकांचं. तर तुम्ही काय करत जा माहितीये का, की तिथंच ना परीक्षेकरता होतं पेपरमध्ये, जे वचन कुठलं काय वगैरे बघायचं कन्फ्युजन होत असेल ना, तर त्याचंच इंग्लिश वाक्य पण बघा. हा, हम्म. तिथे मग तुमचं म्हणजे लिंग आणि वचन हा शब्द, म्हणजे विशेषतः एक वचन आहे की बहुवचन आहे, हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हा बरोबर. ओके सर, हा ठीक हा, आता सर कोणाला आणखी अजून काही दोन प्रश्न होते. या, आहे. बोला. अजून दोन प्रश्न सकाळी आले होते. एक हा. आहे, आवला खाने से बाल काले होते हैं. हम्म. तेच आम्ही असं केलं होतं की अमलकेन भक्षणेन केशः कृष्णः भवन्ति. हे ठीक आहे का? काय काय केलं तुम्ही? आमलकेन भक्षणेन. अमलकेन भक्षणेन केशः कृष्णः भवन्ति. आपल्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये, आम्ही उत्तरामध्ये? पुस्तकामध्ये भक्षणेन नव्हतं, त्यामध्ये अमलकेन होतं हा त्या. सर, मला पण या प्रश्नाबाबतीत आहे हे म्हणजे शंका की हम्म. आवळ्याने मग तृतीय येणार ना, आमल नाही आता, नाही नाही, आता तेच आमलकाने. मी म्हणतो की तुम्हाला जर मराठीत आवळ्याने असेल तर आम्हाला काही न होईल, पण आवळा आमलकेने, खाल्ल्याने. हो. हा, आता हम्म. आवळा खाल्ल्याने. हा, मग म्हणजे काय इथं, म्हणजे आधी आधी आपण वाक्य करूया, आवळा आवळा आणि सगळं खातो. ऐका, आवळा आमलके, खातो. सॉरी, आवळा खातो, आमलकम खादते. हा, किंवा आमलकम, आ, हो. हा, तर खाल्ल्याने, तर खाल्ल्याने म्हणजे खाल्ल्याची क्रियाला पण भक्षण म्हणतो, बरोबर. तर हम्म. आवळा हम्म. हं. खाल्ल्याने, तसं म्हणजे आमल, आता आमलकम भक्षणे, हे जरा म्यूट करा आमलकम. ना. ऐका, सर परत आम सांगा. हा, तर भक्षणेनं हे बरोबर आहे, खाल्ल्याने. भक्षण हा शब्द आहे, हा खाल्ल्याने म्हणजे भक्षणेनं. पण आता हं. प्रश्न असा आहे की मग पण सर इकडे आमल, आवळ्याने एवढंच आहे. म्हणजे त्याचं रूपांतर करायला सांगितले संस्कृतमध्ये. दोन दोन आवळ्याने गोष्टी आहे. केस काळे होतात. दोन, तर इथं आमलकेन असं पाहिजे ना. बरोबर आहे, मी तेच तर म्हणतोय. जर आन्सरशीट मध्ये ऐका, आमलकैही ऐका दिले. ऐका ना, ऐका ना, हो, मला काही लिहिलंय. आवळ्याने असेल तर तृतीया पाहिजे. हम्म. हो की नाही? आव हा. हा, तर जर आन्सरशीट अनेक मध्ये आमलकैही दिले. ऐका ना, ते आम्हाला काही का हा. दिलंय सांगा, कुठली विभक्ती आहे ती? ती तृतीया व अनेक वचन. तृतीया. एक म्हणजे एक वचन. आवळ्यांनी जसं आपण, आवळ्यांनी असं आवळ्यांनी हा केलंय असं. हा हो. असं पाहिजे. हा, तर तुम्ही जर आवळ्यांनी म्हटलं असेल तर मग आमलकही होईल. आवळ्याने म्हणायचं हो, असेल तर आमलकेनं असं आमलकेन. होईल. हा, बरोबर. हा, म्हणजे असं. बहुवचन असेल तर आमलकैही, आणि हा आवळ्याने नुसतं म्हणलं तर आमलकेन पाहिजे ना. हा, पण आता तेच सांगतो मी की तुम्हाला म्हणायचं काय, तुम्हाला जर आवळ्यांनी म्हणायचं असेल तर मग आमलकही म्हणा.
आवळ्याने म्हणायचं असेल तर मग आमलकेनं म्हणा, तिथं तुमच्यावरती आहे. म्हणजे क्वेश्चन असं आहे की आवळ्याने म्हणजे एकच आवळा झाला ना, मग त्यामुळे आमलकेनच बरोबर आहे. आम्हाला के ना बरोबर होईल ना मग. हा तर हो. सर डाळ्यावरती मी एक पण असलं विचारू तर आम्ही पण आम्हाला सर केही बरोबर विचारू का असं वाटलं. एक मिनिट, एक मिनिट. हा, आता अजून काय विचारायचं बोला या विषयावर नाही, चालतं. भक्षणेन पाहिजे का मध्ये? आम्ही नको ते मग. हा नाही नाही. तेच तर विचारायचं. तर मी तुम्हाला तेच सांगतो, आवळा खाल्ल्याने म्हणायचं असेल, खाल्ल्याने या हा. शब्दाचं संस्कृत रूपांतर भक्षणेनं होईल. पण तुम्हाला हो. खाल्ल्याने म्हणायचंच नसेल तर मग भक्षणेनं हा, हा प्रश्नच येत नाही का? पण पण हिंदीमध्ये सर त्यांनी दिलंय खाणे से म्हणून. सर वाक्यात खाने खाणे से दिलंय आहे हिंदीमध्ये. ना. एक एक मिनिट, एक मिनिट. तर आता मी तेच म्हणतो की तुम्ही एक कुठलं तरी डिसाईड करा. हिंदीमध्ये जर आवलेसे केस काले होते म्हणत असाल तर मग आम्हाला के म्हणून, आवलासे म्हणत असाल तर हा हे सांग. हा, जर आवलेसे म्हणत असताल तर आम्हाला काही होईल. पण आवला हम्म. खाणेसे असत असेल तर आमलकम भक्षणेनं असं. ओके ओके समजलं? त्यामुळे ओके. तुम्हाला हो. नक्की तुम्ही कशाचा अनुवाद करता आहात त्यानुसार त्याचं हम्म. हे बदललं. समज. ओके ओके. हा, त्यामुळे दुसरं असं सर होतं मी की सर मी विचारू का? एक मिनिट आधी आता दिलीप काकांचं विचारूया आपण, हाँ, त्यांच्या शंका पूर्ण करूया. मेरे मेरे पिताजी खेत में हल चलाते हैं. हा, याच्यामध्ये काही थोडस, हाही बाकी राहिली ना सर. तर मम जनक क्षेत्रे कर्षते होईल का हलेन क्षेत्रम कर्षते होईल? क्षेत्रम कर्षती. म्हणजे मग हलेन नाही आवश्यक आहे का त्यामध्ये? हलेनं हा आवश्यक हले आहे. हलेनं कारण कशाने? हम्म. नांगराने. हा, नांगराने पाहिजेच. नुसतं हा, कर्ष नाही नाही, नुसतं पण कर्षते नुसतं घेतलं तर क्षेत्रे कर्षती कर्षते असं नाही होणार. होऊ शकतं, कारण पूर्वीच्या काळात ते नांगरतात. आपण जो मराठीत वाक्य ना हम्म. नांगरतात, तर हम्म. नांगरतात याला शब्द कर्षती हा शब्द आहे. हा, तर हम्म. त्यामुळे तुम्ही तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. हलेनं म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल असं. तरी पण सर. ओके. संस्कृतच्या सेंटेन्समध्ये वाक्यामध्ये सर, हलेला आहे सर. हा हा, वाक्यात सर हल चलाते है असं हलेला आहे. असं की आपल्याला हलेने यूज करावंच लागणार ना. नाही नाही, मग मी तेच म्हणतो की तुम्हाला हलेनं म्हणायचं असलं तरी बरोबर आहे आणि नसेल म्हणायचं तरी बरोबर आहे असं. ओके. हा ओके सर, ओके. तर एक हा एक शंका सर होती विचारू का? की डाळी बरोबर मला ओदनम काय म्हणायचंय भक्षामी माहितीये का, आता. जी स्क्रीन समोर लावलेली आहे त्याच पेज मध्ये काही चुकायचं, कारण रिव्हिजन चालू आहे आमचे, मध्ये क्लास बुडले मागे पडतोय आम्ही. तर आता ही स्क्रीन असेल, कारण हे काय विचारतात आम्हाला काहीच कळत नाहीये. त्यामुळे जर सिरियली चाललोय आपण पार्ट 1-2 अभ्यासार्थ प्रश्नामध्ये काही शंका आहे का असं घेतलं तर थोडी आमची रिव्हिजन चांगली होईल. आता हे सह पुष्प पश्य लिहिलेलं आहे, तर तिथं पश्यती येणार का पश्यसी येणार? पश्यती यायला हवंय ना? पश्यती यायला हवं. पश्यती कसं हा, येणार? मग आपल्या उत्तरामध्ये तुमच्या बहुतेक पश्यसी लिहिलेलं आहे असं वाटतंय मला. ठीक आहे, हा, बरोबर. खालीच लिहिलं होतं. ते मी हा, केलं तर असेल. मला हा, काय म्हणायचंय, ह्यांचा अभ्यास झालाय तर ते अभ्यासार्थ जी स्क्रीन दिसतीये त्यामध्ये पुढे पुढे गेलो तर सगळ्यांना जरा चांगलं कळेल. आणि अजून एक प्रश्न होता, तू म्हणजे काय पण का? एक लिहिलं होतं न अहम पतामी, अहम तू अश्वात पतामी. मी पडत नाही पण मी घोड्यावरून पडतो. मग हे पण कुठून आलं? अहम तू अश्वात पतामी. तू म्हणजे का तर, आपण ज्याला आपण गृहीत धरायचं? मराठीत ऐका मराठीत ज्याला आपण तर म्हणतो, मी तर घोड्यावरून पडतो तर, मी हा, पण कारण नाही. मागे होतं की दुग्धम, तू दुग्धम, तर तिथं आपण तर लिहिलेलं आहे. तू तर एक काय एक दूध पितोस का? हम्म. हा, आता ऐका. आणि तर ऐका, एक मिनिट. तर आणि पण मध्ये फरक आहे. अहम अपि दुग्धम पिबामी म्हणजे काय? मी सुद्धा किंवा मी पण दूध पितो. हा, तिथे जेव्हा पण अह अहम तू दुग्धम पिबामी म्हणजे काय? मी तर दूध पितो म्हणजे नाही, मी मागे पेपर. आपण लिहिलंय ना, दुग्धम तू मधुरम भवती, तर तिथं केलेलं आहे दूध तर गोड आहे, आन्सर हो, मध्ये असं बरोबर. लिहिलंय. हो, मग बरोबर आहे मग ते. हा, आणि मग इथं तू अहम तू अश्वात पतामी, मग इथं आपण पण घेतोय ना. नाही, पण नको घ्यायला, तो तर पाहिजे. हा, मग मी ते तर तुमच्या आन्सर मध्ये तसं आहे. कुठलं स्लाइड पण मला आठवत नाही आता. तेच म्हणते मी, म्हणून पहिलंच आहे, पार्ट नंबर 1 मध्येच आहेत, मी लिहून काढलेत जे जे डाऊट्स आहेत ते. हा, न अहम पतामी, अहम तू अश्वात पतामी.
हा तिथे पण, तू हा शब्द शक्यतो पणच्या जागी वापरणं चुकीचं आहे. तू म्हणजे मी तर. हा आणि हा जेव्हा मग मला आपण हा बोला. स्लाइड वाईज जाऊया, सगळ्यांनाच याचा उपयोग होईल, की नाही नाही जर पण पण समोर जी पण स्लाइड नाही दिसते नाही नाही त्यातलेच नाही क्वेश्चन्स नाही विचारले. ऐका ऐका. नाही ऐका पण आता आपण, तुमचा तर थोडासा गैरसमज झालाय. ही स्लाइड मी अशीच ती आली म्हणून आली. पण असं की आपण स्लाइड वाईज उजळणी करत नाही आहोत. अच्छा, आणि तेवढं मला वाटलं हा की पाठ 1 तुम्ही नाही अभ्यासार्थ नाही सुरू केले, पाठ 1, नाही पाठ 2, पाठ अजय 3 असं नाही काही. नाही 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 नाही. तुम्हाला जर मी काल काय सांगितलं होतं सगळ्यांना, की तुम्हाला जर विशिष्ट शंका असतील तर त्या शक्यतो ग्रुपवर टाका आणि आणि विचारा. आणि अच्छा, तेवढ्याच अजून विचार एक येतील होतं. सगळे. हा एक मिनिट. तर परत मी एकदा सांगतो, असं आपण वर्ड टू वर्ड आणि लाईन बाय लाईन आपण रिव्हिजन घेणार नाही आहोत. तेवढा वेळही नाहीये. बर आणि तो काय वेळेचा म्हणजे वेळ व्यर्थ जाईल सगळ्यांचा त्या. हा असं. अच्छा, सर एक हे होतं विचारायचं त्वम होतं त्वम की हॅलो, तडागे मला पतसी आता थोडं किम. बोलू द्याल का प्लीज मॅडम? तेच सांगते, माझे क्वेश्चन तेच अहो तुम्ही मगाचपासून बराच काहीच कळत बोलताय, नव्हतं. 1 मिनिट बोलू द्या ना. हा बोला. हॅलो. हा बोला. हा सर, मला एक विचारायचं होतं की इकडे डाळी बरोबर ओदनम भक्ष्य आहे, म्हणजे डाळी बरोबरच हे करायचंय संस्कृत मध्ये. तर ते हा इकडे आन्सर सुपेनं दिले, पण मी सुपह साकम किंवा सुपह सह असं पाहिजे ना, असं मला वाटतंय. म्हणजे मी नाही नाही सुपेनं साकम म्हणजे किंवा एक डाळीने मिनिट असा अर्थ होतो ना. एक मिनिट. नाही नाही सुप म्हणजे डाळी, पण तुम्हाला मी काय सांगितलं नियम. सह किंवा साकम म्हणजे बरोबर. हा. हे जेव्हा असेल ओके. तेव्हा त्या आधीच्या शब्दाची तृतीय नेहमी वापर. तृतीया होते. हा ओके नियम आहे. करतेच. ओके ओके. हा, हे हा लिहून ठेवते. विसरलेलं होतं. हा, ओके ओके. तृतीयेचा नियम मी तुम्हाला ठीक सांगितलं ना, आहे. तृतीया कधी वापरला जाते. एक हा ने वगैरे विभक्ती नेईशी असताना, नेई. ने किंवा द्वारा नेईशी नेई किंवा होती. सह या 3 गोष्टींसाठी तृतीया वापरली जाते. हं? असं. ओके ओके ओके. असर्थचा थँक्यू. अर्थ काय सर? असर्थ हा सह वेगेन धावितुम असर्थ भवती. असर्थ म्हणजे काय? कुठे असा हा, शब्द? हे उत्तरामध्येच हा आले, कुठेतरी आलेलं आहे, ओके. तिथलंच नाही, मी लिहून. असं असं हा, असत इथं नाही आलंय ते. बघा. असमर्थ आहे हा ते. हा हा, ठीक आहे. हा चालेल चालेल, असमर्थ ओके. पाहिजे. हा हा. आणि रामोच्या तिथे आपलं रामो बलवान असती आणि राम हा सुंदरम असती. मग ते बलवान आहे म्हणून तिथं रामो आलंय का? रामो राम सुंदरम हा राम. सुंदरम असती एका ठिकाणी असतं ना, आपण लिहितो हा तर त्याच्याच खाली आहे. हा तर काय आहे की बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं ना, रामो राजमणी म्हणताना आपण रामहाच मो करतो कधी. बऱ्याच ठिकाणी पुढच्या स्वरानुसार त्या विसर्गाचा ओ होतो. तर इथं स समोर असताना तो होत नाही, रामोस होत नाही. पण रामो बलवान समोर ब असताना ओ कारण असं. अच्छा. आणि रामेण न घेतात बाणाचा न घेत नाहीत ना. रामेण साधर्म गच्छामी, र न येतो तिथं. हा कारण काय आहे, त्या न आणि न चा असा आहे की जर आधीच्या अक्षरांमध्ये जर र येत असेल ना, तर तृतीयेमध्ये जे न प्रत्यय आहे, त्याचा न होतो बाणाचा. समजलं का? म्हणजे देवे न होतो. पण कारण दोन्ही अकारांत पुल्लिंग आहेत, रामेण आणि देवेन. पण राम या शब्दामध्ये र असल्या कारणाने त्याचा न होतो असा नियम. पण देवेनच ओके राहतो. ठीक आहे. अं, ओके. अजून कोणाला काही विचारायचं आहे? आपण या शंकाच विचारूया. शंकांनीच बरंच तुम्हाला हे होईल. स्लाइडचं फारसं बघू नका तुम्ही. हा हा ओके. सर, हा. पोक्तमचा अर्थ काय सांगता येईल? काय काय पोक्तम 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 कुठे आहे असा शब्द? आहे. असा ह्याच्यामध्ये शब्द नाही कुठे. नाही. पाठ 6 मध्ये मला वाटतं. 1 मिनिट. नाही पण तेवढा मला असं शब्द मी वाक्य त्याच्यातला. दाखवा. हा हा असं हा हा. नुसतंच ओके. प्रोक्तम असेल ते. प्रोक्तम असेल. प्रोक्तम. ते पोक्तम हो का? नको, प्रोक्तम. प्रोक्तम म्हणजे बोललेला असं. उक्तम ओके ओके. असं आहे. हा हा, सॉरी. ते ते प्रोक्तम. धातू येस येस. हा ते धातू साधित आहे प्रोक्तम. धातू साधित म्हणजे बोललेले किंवा बोललेला असं. बोललेले नपुसकलिंगी आहे, त्यामुळे बोललेले असं. हा हा, धातू साहेब हे भूतकाळ म्हणतो तसं भूतकाळ धातू बोललेलं. साधित. हा हा भूतकाळ. येस येस. ओके ओके. हा ठीक हे आहे. काय होईल सर?